नमस्कार. परमेश्वर हा विषय आपण सुरू केला होता. 3 लेक्चर्स झाली. आजचं हे 4थं लेक्चर आहे. परमेश्वर हा विषय सुरू करली आपण जेव्हा सुरू केला त्यावेळेला आपण असं पाहिलं की परमेश्वराचा शोध घेणं ही एक विलक्षण गोष्ट आहे आणि परमेश्वर समजून घेत असताना आपल्या परमेश्वराच्या बद्दलच्या ज्या काही संकल्पना असतात त्या आपण थोड्या तपासून घेतल्या. परमेश्वराबद्दलची आपली श्रद्धा ही अत्यंत ठिसूळ असते आणि ती अंधश्रद्धेकडे सरकत असते. म्हणून थोडंसं आपण त्याच्यामध्ये सावध होणं आवश्यक होतं ते समजावून घेतलं. त्याच्यानंतर ईश्वर या संकल्पना मानवाला कशी सुचली हे आपण समजावून घेत असताना मानवाने आज खूप प्रगती केलेली आहे. निसर्गाची अनेक कोडी त्याला उलगडलेली आहेत. त्यामुळे परमेश्वर आता रिटायर केला पाहिजे किंवा गॉड इज डेड हे निष्ठेचं वाक्य काय रेफरन्समध्ये त्यांनी सांगितलं ते समजून आपण घेतलं आणि परमेश्वराला आपण आपल्या जीवनामधून रिटायर करू शकत नाही हेही आपल्याला माहिती आहे. तसंच परमेश्वर जर असेल तर तो विज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वरीय संकल्पना काय असू शकते हे समजून घेत असताना टाइम अँड स्पेस, स्थल आणि काळ यांचा संबंध आपण समजावून घेतला. विविध डायमेन्शन्स मी तुम्हाला समजावून दिल्या. ईश्वराचा संबंध हा जगाच्या उत्पत्तीशी निर्मितीशी येत असतो. म्हणून विश्वाची निर्मिती कशी झाली हे समजून घेत असताना बिग बँग थेअरीचा मागोवा घेतला. विज्ञान म्हणतं ॲट 0 टाइम विश्वाची निर्मितीला सुरुवात झाली आणि हे विश्व निर्माण करणारा कोणी देहधारी व्यक्ती त्याच्या मागे नाहीये तर ते ईश्वरीय तत्व आहे. विज्ञान त्याला युनिफाईड प्रिन्सिपल असं म्हणतं आणि ते समजावून घेतल्यानंतर उपनिषदांना, वेदांना, ऋषीमुनींना अभिप्रेत असलेलं ब्रह्माचं स्वरूप समजावून दिलं. 3 पातळींवर आपण ते समजावून घेतलं. पहिलं म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म, दुसरं सगुण निराकार ब्रह्म म्हणजे ईश्वर आणि सगुण साकार ब्रह्म म्हणजे अवतारी पुरुष वगैरे जे आपण म्हणतो. वेगवेगळ्या 3 पातळीवर आपण परमेश्वरी संकल्पना वेदांताच्या माध्यमातून समजावून घेतली. ते समजावून देत असताना आपण ब्रह्माचं स्वरूप लक्षण समजावून घेतलं, तटस्थ लक्षण समजावून घेतलं. आता विश्वाची निर्मिती ही आपोआप झालेली नाही. उपनिषदांच्या म्हणण्याप्रमाणे विश्वाचं निमित्त कारण ब्रह्म आहे आणि उपादान कारणही ब्रह्म आहे. ब्रह्मन इज द कॉज ऑफ द युनिवर्स and that Brahman alone is the cause. विज्ञान म्हणतं युनिफाईड प्रिन्सिपल इज द कॉज ऑफ द युनिवर्स. जीव, जगत आणि ईश्वर याचा एकमेकांशी संबंध आहे. दे आर इंटर रिलेटेड. म्हणून ईश्वर समजून घेत असताना विश्वाची निर्मिती कशी झाली याचा आपण मागोवा घेतला. आजच्या या
लेक्चरमध्ये, जे परमेश्वर या सत्रातलं 4थं लेक्चर आहे, त्याच्यामधून आपण सृष्टीमध्ये असलेला परमेश्वर, साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टीतला परमेश्वर, निसर्गातला परमेश्वर, आपल्या आजूबाजूच्या अस्तित्वातला परमेश्वर कसा पाहायचा हे आपण समजावून घेणार आहोत. आणि शेवटी आपण आत्मतत्व समजावून घेणार आहोत. आत्मतत्व समजावून घेत असताना ते समजावून घेऊन आपण आज या विषयाचा समारोप करणार आहोत. हा विषय फार गहन आहे, विस्तृत आहे. 4 सत्रामध्ये तो मांडण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मविद्येच्या फ्रेमवर्कमध्ये तो मांडला आणि निश्चितच आपल्या मनातले अनेक समज, गैरसमज दूर झाले असतील आणि एक वेगळी संकल्पना आपल्या मनामध्ये दृढ झाली असेल. आता आपण निसर्गातला परमेश्वर कसा पाहायचा हे पाहायला सुरुवात करूया. व्यवहारामध्ये वावरणारी साधी सरळ माणसं, थेरटिकल फिजिक्समधलं युनिफाईड प्रिन्सिपल किंवा वेदांतातील सर्वं खल्विदं ब्रह्मासी, सर्वत्र ब्रह्म आहे, किंवा सर्वाभूती भगवंत, ही दृष्टी आपल्याला सहज प्राप्त होत नाही. विनोबांनी परमेश्वर दर्शनाची सोपी बाळबोध रीत सांगितली आहे. 1932 साली धुळ्याच्या तुरुंगामध्ये राजकीय कैद्यांना परमेश्वराचं निरूपण त्यांनी जे केलं, गीतेवर आधारित, त्याचाच आधार घेऊन मी आज तुमच्याशी सोपा परमेश्वर कसा पाहायचा, विनोबांनी जे सांगितलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. विनोबांनी आपल्या नित्य जीवनातले परिचयाचे दृष्टांत अत्यंत खुबीनं दिलं आहे. ते असं म्हणतात की लहान मुलांना अक्षर शिकवण्याची 2 रीत. एक असते सुरुवातीला सोपी अक्षर शिकवायची आणि मग जोडाक्षर, कठीण अक्षर शिकवायची. दुसरी, सुरुवातीला मोठं अक्षर शिकवायचं, मोठा क शिकवायचा, मग छोटा क शिकवायचा, मोठा ए शिकवला की मग छोटा ए शिकवायचा. मोठा क कळला की छोटा क त्या मोठ्या क चं स्वरूप आहे हे समजतं. बघा कसं आहे, नद्या, पर्वत, सागर याच्या ठिकाणी, या महान विभूतीच्या ठिकाणी असलेला परमात्मा समजला की जलबिंदूच्या ठिकाणी तोच आहे, मातीच्या कणामध्येही तोच आहे हे समजतं, स्थूलामध्ये तोच आहे, सूक्ष्मामध्ये तोच आहे हे समजतं. आणि जोडाक्षर आपण नंतर शिकवतो. कंपाऊंड सेंटेन्स नंतर शिकवतो, आधी सिंपल सेंटेन्स शिकवतो. साधी अक्षर कळली की जोडाक्षरही समजतात. रामामधला सरळ साधा परमात्मा चटकन लक्षात येतो. तो समजला की रावणातला, रावण हे जड अक्षर आहे,
त्याच्यामध्येही तोच आहे हे समजायला लागतं. सज्जनांमधला परमेश्वर समजला की दुर्जनांच्या ठिकाणीही तोच आहे हे समजतं. विनोबांनी मानवामधला, माणसांमधला, निसर्गामधला, प्राणीसृष्टीमधला परमात्मा कसा पाहायचा याचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ते पाहिल्यानंतर आपली सुद्धा दृष्टी बदलून जाते. विनोबा असं म्हणतात की माणसातला परमेश्वर पाहायचा आहे ना, मग सगळ्यात आधी आईच्या ठिकाणचा परमात्मा पहा. आपल्याला वाटतं परमात्मा इतका का सोपा आहे, आईच्या ठिकाणी परमात्मा. विनोबा म्हणतात आई म्हणजे परमात्म्याची वात्सल्य मूर्ती. तिच्या ठिकाणचा परमेश्वर कळला. आई हे ठळक अक्षर आहे, तिकडचा परमेश्वर कळला की मग गुरुच्या ठिकाणी असलेला परमात्मा, सज्जनांच्या ठिकाणी असलेला परमात्मा, सर्वसामान्यांच्या ठिकाणी असलेला परमात्माही समजायला लागतो. हे सांगून झाल्यानंतर विनोबा निसर्गाकडे वळतात. ते म्हणतात की सूर्य हा जगताचा आधार आहे. सूर्य आत्मा जगतस्य. आणि ऋषींनी सूर्याला जगताचा आत्मा आणि चराचराचा मित्र म्हटला आहे. बघा, सूर्य हा जीवनाचा आधार आहे. पृथ्वीला आणि स्वर्गाला त्यानं धारण केलेला आहे. सागराच्या साक्षीनं अस्तंगत होणारा सूर्य ही भगवंताची विभूती आहे असं विनोबा म्हणतात. त्याच्यानंतर अग्नीचा उल्लेख ते करतात. वेदांमध्ये अग्नीची उपासना सांगितलेली आहे. अग्नीला परमात्मा म्हटलेला आहे, नारायण म्हटलेला आहे. ते म्हणतात दोन लाकडं एकमेकांवर घासली की त्यातून अग्नी निर्माण होत असे. दोन लाकडं एकमेकांना घासणं त्याला अरणी असं म्हणत असत. त्या अरणीतून प्रगट होण्याच्या आधी तो अग्नी कुठे दडला होता, त्यातून तो प्रगट होणारा तेजस्वी उबदार अग्नी. विनोबा म्हणतात अग्नी म्हणजे धगधगत वैराग्य. आणि म्हणूनच वेदांचा पहिला ध्वनी निघाला, अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋतत्विजम होतारम रत्नधात माम मम. बघा, विनोबा म्हणतात की मी जेव्हा अग्नीच्या ज्वाळा वर जाताना पाहतो, अग्नीच्या ज्वाळा वर जात असतात, ते म्हणतात त्याच्यामध्ये मला जीवात्म्याची धडपड दिसते. तुम्ही म्हणाल की या ज्वाळा वर जातात याचं कारण इथर आहे, हवेचा दाब आहे. म्हणतात नाही, परमात्मा वर आहे, सूर्यनारायण वर आहे. त्याला भेटण्यासाठी त्या ज्वाळा वर जातात. त्यांनी सुंदर दृष्टांत शब्द वापरलाय, अंशी अंशीला भेटायला चाललेला आहे. हे झाल्यानंतर विनोबा म्हणतात की त्यांचं वास्तव्य काही काळ काशीला होतं.
ते म्हणत, मी गंगेच्या काठावर जाऊन बसत असे. रात्रीच्या वेळेला एकांतामध्ये त्या गंगेचा प्रवाह अतिशय शांत आणि प्रसन्न वाटत असे आणि तिच्या त्या गंभीर पात्रामध्ये, तिच्या पोटामध्ये साठवलेले असंख्य तारे मी पाहत असे. ही गंगा नदी तिच्या रूपानं परमेश्वराचीच करुणा वाहत आहे असं म्हणे मला वाटायचं. विनोबा असं म्हणतात, सूर्य, नद्या, उचंबळणारा विशाल सागर, पर्वत आणि शांत जलाशय या साऱ्या परमेश्वराच्या खुणा आहेत. वाऱ्यांबद्दल बोलताना ते म्हणतात, हे वारे कुठून येतात, कुठून जातात, काहीच कळत नाही. काही म्हणतात वारे हिमालयाहून येतात, काही म्हणतात सागराहून येतात. वारे येतात, आपल्या अंगाला स्पर्श करतात, छातीला स्पर्श करतात, आपल्याला जाग करतात, आपल्या कानामध्ये गुणगुणतात आणि ईश्वराचा संदेश आपल्यापर्यंत पोचवत असतात. वारे हे ईश्वराचे दूत आहेत. त्याचं पुढे म्हणतात, हिरव्या रंगाने नटलेली धरित्री, ती पाहिल्यावर असं वाटतं की ही जी अपार सृष्टी आहे हे परमेश्वराचं पुस्तक आहे आणि त्यात तो सुंदर अक्षरानं नटलेला आहे. विनोबांनी गायीच्या वात्सल्याबद्दल तर म्हटलेलंच आहे. त्यांनी एका अरबाची गोष्ट सांगितली. ते म्हणतात, एका अरबाचं आपल्या घोड्यावर प्रेम होतं, पण अडचणीत असल्यामुळे तो घोडा सौदागराला विकतो आणि पैशाची थैली घेऊन तो तबेल्यामध्ये येतो. तो त्या घोड्याकडे पाहतो, त्याच्या पाठीवरून हात फिरवतो. एवढंच नाही, त्याच्या आयाळीला हात लावतो. त्या घोड्याच्या नजरेतील प्रेम त्याला दिसतं आणि तो ती पैशाची थैली फेकून देतो. पण तो जीव गेला तरी हरकत नाही, मी घोडा विकणार नाही. त्या उमद्या स्वामिनिष्ठ घोड्याच्या प्रेमापोटी तो अरब भावविवश झाला, पैशाची थैली फेकून दिली. तुम्ही त्या घोड्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवा, त्याचा खरारा करा, तो तुमच्यासाठी प्राणही देईल असं विनोबा सांगून जातात. त्यानंतर विनोबांनी असं सांगितलं की त्यांचं बालपण बडोद्याला गेलं. सयाजी पार्क जवळ कुठेतरी ते राहत होते आणि आजच्यासारखं बडोदा वाढलेलं नव्हतं, गजबजलेलं नव्हतं. विनोबांची पहाट सिंहाच्या गर्जनेने होत असे. त्या सयाजी पार्कमध्ये सिंह गर्जना करत असत आणि ते म्हणतात त्या गर्जनेचा ध्वनी अतिशय उत्कट आणि हृदय हलवणारा असे. देवाच्या गाभाऱ्यामध्ये जसा आवाज दीर्घकाळ घुमत असतो तसा तो सिंहगर्जनेचा ध्वनी हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये खोलवर जात असे.
विनोबा असं म्हणतात की ते सिंह पिंजऱ्यात नव्हते, आजही नाहीये, आणि तो पिंजऱ्यामध्ये येर झऱ्या घालणारा सिंह त्याच्या डोळ्यामध्ये क्रौर्याचा अंश नसे, तो आपल्या ध्यानामध्ये मग्न, विश्वाची त्याला कुठलीच चिंता नाही, डोळ्यामध्ये कारुण्य असलेला, तो ऐटीत चालणारा, त्याची ती आयाल, त्याची ती बादशाही ऐट, त्याची ती धीरोदत्त मुद्रा, हे सगळं पाहिल्यानंतर विनोबा म्हणतात की ही सिंहाची मूर्ती म्हणजे भगवंताची पावन मूर्ती आहे, सिंह भगवंताची विभूती आहे. विनोबा असंही म्हणतात की पावसाळ्यामध्ये बिळामध्ये पाणी जातं आणि त्या बिळातून बाहेर येऊन तो साप कुठेतरी वळचणीला येऊन उभा राहतो. ते म्हणतात की त्या सापाकडे पाहिल्यानंतर तो साप म्हणजे 16 कडकडीत ब्राह्मण, त्याला घाण अजिबात खपत नाही. ते म्हणतात कधी चिखलामध्ये बरबटलेला, चिखलानी भरलेला असा सर्प कधी तुम्ही पाहिला आहेत का? नाही. साप म्हणजे तेजस्वी, एकांत प्रिय आणि ध्यानस्थ ऋषीच जणू. ध्यानस्थ ऋषी बरोबर विनोबा त्या सर्पाची तुलना करतात आणि ते म्हणतात एकाग्रता साधण्यासाठी काही काळ एकांतवासाची आवश्यकता असते. त्यासाठी अवधूतानं 23वा गुरु सर्पाला केला असा श्रीमद भागवतामध्ये उल्लेख आहे. बघा, शंकराच्या महादेवाच्या गळ्यामध्ये साप असतो, विघ्नहर्त्या गणेशाच्या कमरेला साप असतो आणि विष्णूचा बिशाना शेषांचा, नागांचा आहे. आपली संस्कृती सापामध्ये ईश्वरीय अंश मानते. एक सांगतो, विभूती योगामध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की मीच सर्पराज वासुकी आणि मीच नागामध्ये शेषनाग. मोर आपण नेहमी पाहतो आकाशामध्ये, मेघ दाटून आल्यानंतर मेघ नृत्य करतो, त्याचा पिसारा आपल्याला खूप आवडतो. त्या मोराबद्दल विनोबा असं म्हणतात की पहिला षड्ज मोरानं दिला आणि त्यानंतर कमी अधिक प्रमाणात इतरांनी स्वर बसवले. हा मोर जेव्हा पिसारा फुलवून नाचतो, त्या पिसाऱ्यांमधल्या रंगाच्या छटा, त्या छटांमधून, त्या रंगामधून, त्या पिसाऱ्यामधून परमात्माच प्रगट होत असतो. चित्रकाराने किती कुंचला वापरला तरी त्या मोरासारखा पिसारा त्याला जिवंत करता येणार नाही. मोर ही सुद्धा परमात्म्याची विभूती आहे. आपल्याकडे पूर्वी कोकिळेचं व्रत बायका करत असत, म्हणजे कोकिळाचं दर्शन झाल्याशिवाय जेवायचं नाही. इंग्रज कवी विल्यम वर्ड्सवर्थ हा कोकिळेसाठी वेडा झाला होता, कोकिळेला शोधत फिरत होता. विनोबा म्हणतात आपल्याला वाटतं कोकिळा गोड,
आणि कावळा हा रद्दी प्राणी आहे. नाही, अजिबात नाही. ते म्हणतात कावळा त्याचा आवाज कर्कश असला तरी तो गोड आहे. पंख फडफडीत येणारा कावळा लहान मुलाचं चित्त आकर्षून घेतं. आणि आजही आई छोट्या मुलाला, लहान मुलाला भरवताना सांगते, तो बघ कावळा आला. कावळा ज्या काही वाकुल्या करत असतो, पंख फडफडवत असतो, त्याचं लहान मुलांना भारी प्रेम असतं, कौतुक असतं. आपल्याला मात्र 10व्या आणि 12व्या दिवशी त्या कावळ्याची आठवण येते. लहान मुलांना या प्राणीसृष्टीबद्दल खूप आकर्षण असतं. इसाबानं आपली सारी नीती या प्राण्यांच्या कथेवर उभारली. इसाबाच्या कथेमध्ये कोल्हे आहेत, कुत्रे आहेत, लांडगे आहेत, ससे आहेत, कासव आहे, कावळा आहे, सगळे आहेत. ही चराचर सृष्टी इसाबाशी बोलते. पण त्याच्यामध्ये 2 पायाचा माणूस फक्त नाही. आणि अत्यंत सुंदर दृष्टांत विनोबांनी दिलेला आहे. विनोबा म्हणतात रामायण, महाभारत ही आर्षकाव्य आहेत. पण रामायणाची गोडी कशामध्ये आहे? नर आणि वानराच्या मैत्रीमध्ये आहे. बघा, रामाचं रमणीयत्व आणि रामाचं रामत्व हे त्या राम आणि वानरांच्या मैत्रीमधून दिसतं. रामायणामुळे वानराच्या ठिकाणी असलेला देव आपल्या पचनी पडतो. मला वाटतं अशी दृष्टी, असा विचार विनोबाशिवाय आणखी दुसरं कोणी करू शकत नाही. बघा, या सृष्टीमध्ये नाना रूपानी, नद्यांच्या रूपानी, पर्वतांच्या रूपानं, गंभीर सागराच्या रूपानं, वत्सल गायीच्या रूपानं, उमद्या घोड्याच्या रूपानं, दिलदार सिंहाच्या रूपानं, मधुर कोकिळेच्या रूपानं, फडफडणाऱ्या कावळ्याच्या रूपानं, ज्वाळांच्या रूपानं आणि प्रशांत तारकांच्या रूपानं परमात्मा सगळीकडून व्यक्त होत असतो, सगळीकडे भरून राहिलेला आहे. तो परमात्मा आपण पाहायला शिकलं पाहिजे. तो परमात्मा आपण शिकला म्हणजे दुर्जनातला परमात्मा कळतो, सज्जनातलाही परमात्मा समजायला लागतो. सगळीकडे तोच भरून राहिलेला आहे. बाबा आपल्याला सांगतात की प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची पूजा केली तरी ती ईश्वराचीच पूजा होते. परमेश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे आणि जिथे आपली भावना असते तिथे परमात्मा प्रगट होतो. विनोबा असं म्हणतात की दगडाच्या ठिकाणी देव कल्पायचा नाही, तर तो कोणाच्या ठिकाणी कल्पायचा? दगडच देवाची मूर्ती होण्यासाठी लायक आहे, कारण तो निर्विकार आहे. ऊन असो, पाऊस असो, प्रकाश असो, अंधार असो, वारा असो, दगड निर्विकारच असतो. दगडाच्या ठिकाणी परमेश्वराचं स्वरूप स्वीकारणं आणि त्या मूर्तीपुढे नतमस्तक होणं म्हणजे माणसाला निरहंकारी बनवण्याचा तो अल्पसा प्रयत्न असतो.
ते नेहमी उल्लेख करत दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक होते. लहानपणी त्यांनी पाहिलं की देवळामध्ये देवाच्या मूर्तीवर उंदीर खेळत होते. ते पाहून दयानंदांचा मूर्तीपूजेवरचा विश्वास उडाला. त्यांना असं वाटलं की ज्याच्या अंगावर उंदीर खेळत आहेत तो कसला आलाय देव, आणि मग ते परमात्म्याच्या विश्वव्यापक चिंतनामध्ये गळून गेले. विनोबा याचा उल्लेख करतात असं मी म्हणालो, आणि ते पुढे असं सांगतात, उंदराला देवाच्या मूर्तीवर खेळताना पाहून दयानंदांना मूर्तीतील देवत्वाबद्दल शंका आली, मला नसती आली. ते म्हणतात की ज्या अर्थी निर्धास्तपणे उंदीर खेळत होते त्या अर्थी तो परमात्माच असला पाहिजे. उंदरांनी काही मांजराच्या अंगावर खेळावं का, असं ते म्हणतात. विनोबा असं म्हणतात की चित्तशुद्धीसाठी मूर्तीपूजा आवश्यक आहे. मूर्तीपूजेने चित्तशुद्धी होते. या विनोबांनी न्यू टेस्टमेंटवर आधारित इसेन्स ऑफ बायबल नावाचं पुस्तक लिहिलंय. त्याचप्रमाणे कुराणावर आधारित कुराण सार म्हणून एक मराठीमध्ये पुस्तक आहे. ते माझ्याकडे आहे, मी ते वाचलं आहे. ते विनोबा ज्यांचा गीतेचाही अभ्यास आहे ते असं म्हणतात की ख्रिस्ती, हिंदू आणि इस्लाममध्ये मूर्तीपूजा ही कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये आहे. सगुण पूजा तिथे आपल्याला पाहायला मिळते. हा विनोबांचा विचार आपल्याला निश्चितच विचार प्रवृत्त करतो, विचार करायला लावतो. विनोबांनी आपल्याला एक सूचना केलेली आहे. ते असं म्हणतात की माणसानी विराट परमेश्वराचं रूप पाहण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. मध्यान्नीचा सूर्य आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, तर हजारो सूर्यांना प्रकाशमान करणारा परमात्मा आपण आपल्या डोळ्यांनी कसे पाहू शकू. डोळ्याची राख होऊन जाईल. म्हणून विश्वरूप पाहण्याच्या भानगडीत पडू नये. स्वरूप पाहावं. स्वतःच्या ठिकाणी असलेलं परमेश्वराचं रूप पाहावं, असं विनोबा आपल्याला सांगतात. पण आत्मतत्व समजावून घेत आहोत. आत्मतत्व समजावून घेण्याच्या आधी आपण मॅटर समजावून घेऊया, पदार्थ समजावून घेऊया. कुठलाही पदार्थ आहे, मॅटर आहे, दॅट हॅज गॉट ए वेट अँड इट ऑक्युपाईज द स्पेस, आणि काळाच्या ओघामध्ये तो पदार्थ नाश पावतो. बघा, मी अन्न खातो, दॅट इज ऑल्सो ए मॅटर. मी पाणी पितो, दॅट इज ऑल्सो ए मॅटर. मी हवा पितो, श्वसन करतो, दॅट इज ऑल्सो ए मॅटर. So matter is solid, liquid and gaseous. Fourth quality of the matter, plasma, that is not our point to be for discussion. तर या मॅटरचे गुणधर्म काय आहेत? मॅटरचे गुणधर्म असे आहेत की
त्याला आकार आहे, इट हॅज गॉट ए फॉर्म. त्याला वस्तुमान आहे, वजन आहे, वेट आहे. त्याला घनता आहे, इट हॅज गॉट ए व्हॉल्यूम. त्याला टेम्परेचर आहे, तापमान आहे. त्याच्यामध्ये गती आहे, वेलॉसिटी आहे आणि एनर्जी फील्ड आहे, ज्याला आपण विद्युत भारित असतो तो पदार्थ. हे 6 पदार्थाचे गुणधर्म आहे. विश्व सगळं पदार्थांनी बनलेलं आहे आणि त्या पदार्थाचा छोटातल्या छोटा केमिकल कॉन्स्टिट्यूएंट इज कॉल्ड ॲटम. आणि हे विश्व सगळं अणूंनी बनलेलं आहे असं वैश्वेषिक तत्वज्ञानाचे प्रणेते कणाद मुनींनी सांगितलं. ते असं म्हणतात की अणूचा परस्परांशी संयोग होण्यास सुरुवात होते तेव्हापासून सृष्टीची निर्मिती होते, पदार्थाची निर्मिती होते आणि निर्माण झालेले पदार्थ काही काळानंतर ऱ्हास पावतात. हा जो अणू पदार्थाचा अतिशय सूक्ष्म भाग आहे. न्यूटनच्या फिजिक्समध्ये अणू सगळ्यात सूक्ष्म भाग, परंतु पुढे आइन्स्टाईनच्या थेअरीप्रमाणे त्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स असतात. त्याच्यामध्ये भरपूर प्रचंड स्पेस असते. ते अणू, परमाणू, रेणू, सबअटॉमिक पार्टिकल त्या अणूमध्ये आहे. त्या अणूमध्ये भरपूर स्पेस आहे आणि आत्मतत्व हे अणूपेक्षाही सूक्ष्म आहे. सटल, सटलर अँड सटलेस्ट आहे. आता अणूची सूक्ष्मता किती आहे हे जस्ट तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो. असं म्हणतात की हायड्रोजनचा अणू, त्याचा व्यास 10⁻⁸ सेंटीमीटर. 10⁸ म्हणजे 10 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड 10 8 टाइम्स आणि 10⁻⁸ म्हणजे 1/10 × 10 × 10 8 टाइम्स. दशांशामध्ये जर कन्वर्ट करायचं असतील तर 0.1237 आणि 1 म्हणजे हायड्रोजनच्या अणूचा व्यास 1 कोटी सेंटीमीटर इतका सूक्ष्म आहे. आणि आत्मतत्व अणूपेक्षाही सूक्ष्म आहे. आत्मतत्व पदार्थ नाहीये, त्यामुळे त्याला पदार्थाचे नियम लागू नाही. एखाद्या पदार्थामधून प्रकाशाचे किरण जाताना त्याचा वेग मंदावतो. आत्मतत्वाच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. आत्मतत्व हे प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगानं संचार करू शकतं. ते सर्वत्र आहे, सर्वगामी असू शकतं. म्हणून ते कालातीत आहे. एनिथिंग दॅट कॉन्कर द स्पीड ऑफ लाईट कॅन कॉन्कर द टाइम. आत्मतत्व हे प्रकाशाच्या वेगानेही जाऊ शकतं अधिक, म्हणून ते कालातीत आहे. पदार्थाचे नियम त्याला लागू नाही. म्हणजे ब्रह्मतत्व हे जसं सर्वगामी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, तसंच आत्मतत्व आहे. ब्रह्मतत्वाचं सूक्ष्म रूप म्हणजे आत्मतत्व. आणि ब्रह्मतत्वाची डेफिनेशन आपण ब्रह्मविद्येमध्ये म्हणतो, ऑमनिजन, ऑमनीप्रेझेंट अँड ऑमनीपोटंट इज द ईश्वरास क्वालिटी. ते पूर्ण आहे, ते परिपूर्ण आहे, ते सर्वशक्तिमान आहे, ते तेजोमय आहे, ते निसर्ग नियमांची समरस आहे, ते प्रेममय आहे, ते ऐश्वर्य संपन्न आहे, ते चिरतरुण आहे, ते आनंद स्वरूप आहे. चिदानंद रूपोहम शिवोहम शिवम. तेच मलाही लागू होतं. म्हणजे मी पूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे, मी सर्वशक्तिमान आहे, मी तेजोमय आहे,
मी निसर्ग नियमांची समरस आहे, मी प्रेममय आहे, मी ऐश्वर्य संपन्न आहे, मी चिरतरुण आहे, मी आनंद स्वरूप आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं सांगून आज मी इथेच थांबतो.